आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे कठीण काळात सेल्फ रिस्पेक्ट कशी टिकवायची. कठीण काळ म्हणजे टफ टाईम. टफ टाईम हा प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतो. स्टुडंट लाईफमध्ये फेल होणं असू द्या, ए लागणं असू द्या, कॅरी ऑन असू द्या किंवा वायडी होणं असू द्या, इंजिनिअरिंगमधलं झालं किंवा बाकीचं कोणत्याही. काय होतं, कोणी 10वीला, कोणी 11वीला, कोणी 12वीला अपयशाचा सामना करतं, आपल्या लाईफमध्ये करतं. टफ टाईम हा सगळ्यांना येतो. अपयश आलं की सर्वात पहिल्यांदा हर्ट होतो तो सेल्फ रिस्पेक्ट. सगळ्या गोष्टी स्वतःच्या वर येतात आणि सगळ्यांना आपले दोष असे दिसू लागतात. माणूस खचून जातो, कॉन्फिडन्स कमी होतो आणि मग स्वतःचा रिस्पेक्ट इतरांकडून पण ठेवणं खूप कमी होऊन जातं. आणि अशा वेळेस एक महत्त्वाची गोष्ट सगळ्यांना मला सांगावीशी वाटते की आपण सेल्फ रिस्पेक्ट कसा ठेवायचा अशा काळामध्ये. कारण की अपयश तर येणारच. सगळ्यांना यश आलं असतं तर जग वेगळं असतं. त्याच्यामुळे अपयशानेच खरं तर सुरुवात सगळ्यांची होते. पण तो अपयशाचा काळ, तो टफ टाईम पण कसा डील करतो याच्यावर सगळं अवलंबून असतं. सो मी आज काय पॉईंट सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही त्या ऐकून आपल्या टफ टाईममध्ये तसे वागून आपली सेल्फ रिस्पेक्ट कायम ठेवू शकता. तर पहिला पॉईंट आहे की मर्यादा ठेवा. मर्यादा ठेवा म्हणजे जेव्हा अपयश येतं त्यावेळेस बरेचसे लोक आपल्याला वेगळ्या टोनमध्ये बोलू लागतात, आपल्याशी वेगळं बोलू लागतात. अशा वेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आपलं जे संतुलन आहे किंवा आपलं जे मेंटॅलिटी ती बदलून द्यायची नाही. ते काही बोलत असले तरी त्यांना फक्त शांततेत सांगायचं की म्हणजे आपल्याला त्रास करून घ्यायचा नाही. कारण ते बोलत असतात ते त्या परिस्थितीला बघून बोलत असतात. एखादा मुलगा अपयशी ठरला किंवा कुठलं तरी अपयश आल्यानंतर त्यांना त्याच्यावर ते टीका करत असतात, टिप्पणी करत असतात. पण ती गोष्ट फक्त त्यावेळेपुरतीच टिकते. ज्यावेळेस तुम्ही त्याच्यातून बाहेर पडता आणि पुन्हा सक्सेसफुल होता, हेच लोकांचे जे मत आहे ते बदललेलं असतं. सो मत बदलण्याकडे जास्त लक्षात ठेवा. सेल्फ रिस्पेक्ट टिकवायचे असेल तर सुरुवातीला ऐकणं आणि ऐकण्यातून म्हणजे शिकणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून पहिली गोष्ट लक्षात ठेवा, मर्यादा ठेवा, शांत राहा. दुसरी गोष्ट काय की अशा परिस्थितीमध्ये सेकंड पॉईंट काय आहे की सगळ्यात महत्त्वाचं स्वतःला दोष देणं टाळा. कारण की काही असं घडलं किंवा अपयश आलं तर सगळे काय आपण करतो की मीच चांगला नाही, मला हे जमत नाही, माझ्याकडून हे होणं शक्य नाही, असे प्रश्न आपल्या मनात येत जातात. आणि आपण काय होत जातो, अजून हताश, निराश, कॉन्फिडन्स लो होत जातो. आणि मग जे आधी डिप्रेशन आपण सगळं काही सोडून द्यायचा प्रयत्न करतो. इंजिनिअरिंगमध्ये तर असं होतं की एखादं वर्ष गेलं, काय झालं तर विद्यार्थ्यांना तर पूर्णपणे ते नकोसं वाटतं. बरेच विद्यार्थी तिथून ड्रॉप घेतात, सोडून देतात. सेम CETसाठी बरेच नीटचे विद्यार्थी जे अभ्यास करत असतात, सगळ्यांच्या बाबतीत अशा गोष्टी घडतात. मग अशा वेळेस काय करणं गरजेचं आहे की खूप विचार न करणं गरजेचं असतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट स्वतःला दोष देणं टाळायचं असतं. तुम्ही त्यावेळेस करू शकले नाही याचा अर्थ तुम्ही आयुष्यात कधीच करू शकणार नाही असं नाही. त्यामुळे पहिली गोष्ट आहे की स्वतःला दोष देणं टाळा. कारण की प्रत्येक गोष्ट बदलणार आहे. बॅड टाईम पण जातो, गुड टाईम पण जातो. टाईमची ती खासियत आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की बॅड टाईमचं गुड टाईममध्ये कन्वर्जन होण्याची वाट पहा. आणि जसं जसं तुम्ही आयुष्यात पुढे जाताल तसं तसं तुम्हाला ते लक्षात येत जाईल. अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की स्वतःचा दोष देणं तर टाळत. पण तिसरी गोष्ट आहे लहान ॲक्शन मोठा इम्पॅक्ट होतो. तुम्ही काय करा, आता नवीन प्लॅनिंगने सुरुवात करा. थोडे 10 मिनटं 15 मिनटं स्वतःला बदलण्यासाठी प्रयत्न करा. थोडंसं वॉक घ्या, त्याच्यानंतर वाचन करायला सुरुवात, चांगल्या सवयी लावायचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला काय करायचं आहे हे स्वतःला सांगा. म्हणजे आपल्याला जो बदल घडवायचा आहे इकडे आपण हळूहळू करत जात जाऊ. पहिलं अपयश का आलं असेल त्याला 100 रिझन असतील. पण आपल्याला पुढे जाऊन यश सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, त्या दिशेने रोज 10-10, 20-20 मिनटं, 15 मिनटं जेवढा वेळ मिळेल तेवढ्यातून तुम्ही
प्रगती करत राहा. एक दिवशी तुम्ही त्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात करता. म्हणून लहान ॲक्शन आणि बिग इम्पॅक्ट हे लक्षात ठेवा. हा दुसरा पॉईंट आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुरुवात केली आणि तिथपर्यंत एक दिवशी नक्की पोहोचणार आहात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, अशा काळात आपल्याला असे लोक भेटतात जे आपल्या अपयशाबद्दल जास्त बोलतात. तुम्हाला त्याच्यावरूनच मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला अशा लोकांपासून दूर राहणं गरजेचं आहे जे तुम्हाला पुन्हा एकदा मागे जाण्यासाठी किंवा तुमच्या त्याच अपयशाचे रिझन सांगून तुम्हीच कसे चुकीचे हे सांगण्याचा प्रयत्न करतील, पटवून देण्याचा प्रयत्न करतील. अशा लोकांपासून लांब राहा. कारण की हेच लोक असतात ज्यांचे जे पण तुमच्या अपयशात भागीदारी असतात आणि पुन्हा एकदा तीच लोक तुम्हाला परत अजून दोष देत राहतील. तर त्यांच्यापासून दूर राहिले की तुमच्याकडे निगेटिव्ह थॉट कमी होत जाते. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर मागे त्यांना बाजूला ठेवा आणि आपल्यासोबत अशी लोक करा आणि अशा लोकांचा आदर्श घ्या. पुढे जाण्यासाठी मदत करतील. त्यांच्याकडे बघा, त्यांच्याकडून शिका. यशस्वी लोकांनी कसे पुढे गेले ह्या करून त्यांच्यासारखेच ॲक्शन प्लॅन बनवा, म्हणजे ज्याच्यामुळे तुम्ही उद्या फ्युचरमध्ये प्रगती करू शकता. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्यातून आपण कन्वर्ट होणार हा विचार मनात आणा. म्हणजे तुम्हाला तिथपर्यंत जाण्याला प्रोत्साहन मिळेल, इच्छा निर्माण होईल. त्याच्यामुळे तसं जर केलं तर तुम्हाला एक पॉझिटिव्ह स्टार्ट मिळेल. आणखीन तुम्हाला सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःला दिलेले शब्द पाळायला शिका. म्हणजे तुम्ही जर स्वतःला सांगितलं की मी हे करणार आहे, मला असं करायचं आहे, मला सक्सेसफुल व्हायचं आहे, तर स्वतःला दिलेले शब्द पाळायचे असतील तर स्वतः ॲक्शनमध्ये येणं खूप गरजेचं आहे. तुम्ही लक्षात ठेवा, कठीण काळात जो जिंकतो तो हिरो नसतो. कठीण काळात अपयशाने हारतो म्हणजे तो फेल्युअर नसतो. कठीण काळात हारूनही जो पुन्हा उभा राहतो, पुन्हा एकदा यशाच्या दिशेने वाटचाल चालू करतो, तो हिरो असतो. आणि तुम्हाला जर अपयश आलं, टफ टाईम आलं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपा. स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपल्यामुळे तुम्ही स्वतःला दोष कधीच दिले नाही, तर स्वतः काय करू शकता हे जगाला दाखवण्याची वेळ तुम्हाला येईल आणि त्यावेळेस तुमचा रिस्पेक्ट ते करतील. त्याच्यामुळे सेल्फ रिस्पेक्ट आणि टफ टाईममधून बाहेर सगळे पडू शकतात. फक्त गरज काय आहे, बदलाकडे पुढे जाण्याची. सो ती वेळ आणण्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करणे गरजेचं आहे. हा व्हिडिओ सगळ्यांसाठी प्रेरणादायक ठरावा अशीच माझी इच्छा आहे. त्याचबरोबर हे सांगतो की मी माझ्या अपयशातून पण पुढे आलेलो आहे, त्याच्यातून अनुभव घेऊन मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे. सो अपयश सगळ्यांनाच आलेलं आहे, ते कोणाला चुकलेलं नाही. आणि अपयशातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा यश मिळाल्यानंतर मिळणारा आनंद खूप वेगळा असतो. सो तुम्ही नक्की प्रयत्न करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. धन्यवाद.